रत्नागिरी खबरदारच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिनांक 26 जानेवारी 2024 सकाळचे 11:30 झाली आहेत। या आहेत आज सकाळच्या काही महत्त्वाच्या बातम्या। भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात साजरा होत आहे। रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम मध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते। जयगड नांदिवडे येथील एका 61 वर्षीय वृद्धावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे। घटनास्थळी पोलीस रवाना झाले असून काहीच वेळात याबाबतचे सविस्तर वृत्त रत्नागिरी खबरदार मधून प्रसिद्ध केले जाईल। आज सायंकाळी 7 वाजता रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विदा सावरकर नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी खर्च करून या नाट्यगृहाची दुरुस्ती करण्यात आली आहे। रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांसाठी रत्नागिरी खबरदारच्या वेबसाईटला भेट द्या। विविध घडामोडींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनेल सबस्क्राइब करा। धन्यवाद। आमच्या या व्हिडिओला नक्की लाईक करा। रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मिळविण्यासाठी रत्नागिरी खबरदारचा YouTube चॅनेल आजच सबस्क्राइब करा।